व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, मी कुमारी वैष्णवी योगेश बावस्कर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज सलामे है उन वीरों को जिनके कारण ये दिन होता है। आज सलामे है उन वीरों को जिनके कारण ये दिन होता है। ओ माँ खुश नसीब होती है, ओ माँ खुश नसीब होती है। बलिदान जिनके बच्चों का देश के काम आता है, बलिदान जिनके बच्चों का देश के काम आता है। प्रत्येक जण जन्माला आल्यापासून त्याच्या पहिल्याच वर्षी त्याला माहित असतं की आपल्यासाठी कोण लढले, आपल्यासाठी कोण लढले। महात्मा गांधी कोण होते, नेताजी सुभाषचंद्र बोस कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू कोण होते, बेहेरजी शिंदे कोण होते, हे कोण होते, ते कोण होते, हे नेता होते, ते नेता होते। लहानपणापासून आपण इतिहास शिकत आलो की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते। त्यांच्यातला एक तरी गुण आपण आपल्यात आणतो नाही। द्रोणाचार्य, एकलव्य हे आपल्या सर्वांना माहीत आहे, परंतु कुठे आमचे द्रोणाचार्य, कुठे आमचे एकलव्य याचा कोणी विचारच करत नाही। भारत स्वातंत्र्य झाला कधी झाला? 15 ऑगस्ट 1947 हे आपल्या सर्वांना माहीत आहे। का झाला माहीत नाही। तिरंगा, तिरंग्यात 3 रंग असतात, त्यात एक अशोक चक्र असतं। त्या 3 रंगाचं महत्व काय, त्या अशोक चक्राचं महत्व काय हे संपूर्ण जगाला सांगतं की भारताची शान म्हणजे तिरंगा। त्या शानाचं महत्व मात्र कुणालाच माहीत नाही, कारण आम्ही त्याचा अभ्यासच कधी करत नाही। मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, त्यावर तुम्हाला हसू येईल, पण हे वास्तविक सत्य आहे। त्या 3 रंगांचं महत्व काय, त्या अशोक चक्राचं महत्व काय हे आम्ही कधी जाणून घेऊ नाही, परंतु कटप्पाने बाहुबलीला का मारले हे आम्ही नक्कीच जाणून घेऊ। मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, त्यावर तुम्हाला कदाचित हसू येईल, पण हे वास्तविक सत्य आहे। शाळेमध्ये शिकवलं जातं जात, धर्म, पंथ हे सगळे एक आहेत। मग आम्हाला प्रश्न पडतो, शाळेच्या पहिल्याच दिवशी जातीचा दाखला का मागितला जातो? तुम्ही मला एक गोष्ट सांगा, हिंदू, मुस्लिम, इतर कोणत्याही जातींच्या व्यक्तींना इथे आणा व प्रत्येकाचं रक्त चेक करा, लालच असणारे ना, मग का आपण रंगावरून भांडायचं? महात्मा गांधींना चांगले वाईट बोलणारे भरपूर होते, पण महात्मा गांधी चांगले होते म्हणून ते आज नावाजलेले आहेत। ते म्हणतात ना, इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही। अहो, इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही, इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही, इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही। मुळात हाच एक मोठा इतिहास आहे की आमचे नवजवान लढाई करतात भारताला वाचवण्यासाठी, आपल्याला वाचवण्यासाठी। त्यांच्यामुळेच आज आपण सुरक्षित आहोत। ते त्यांचे प्राण देशासाठी पणाला लावतात। बेहेरजी शिंदेंनी त्यांचे प्राण देशासाठी पणाला लावले आणि आज आम्ही परीक्षेत नापास झालो, सुसाइड, याने धोका दिला, सुसाइड, याने आत्महत्या केली, सुसाइड। अरे इतना भी मत करो सनम बेवफा के लिए, अरे इतना भी मत करो सनम बेवफा के लिए।